पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्यावरती दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करतात. मला पोलीस स्टेशनमध्ये फोन आले होते, मी तिथं गेल्यानंतर प्रशांत जगताप तिथे नव्हते. तर त्यावेळेस सिनियर पी यांच्याशी बोलणं झालं. मी म्हटलं काय प्रकार आहे, तर ते म्हणले की कुठंतरी सोशल मीडियावर प्रशांत जगताप यांच्याविरुद्ध काहीतरी पोस्ट टाकलेली आहे. आम्ही म्हणलो की आमचं ऑफिशियल 5 ते 6 हँडल्स आहेत जे फेसबुकवरती आहेत, त्यानंतर व्हॉट्सअप नंबर आहे, इंस्टाग्रामवरती आहे, ट्विटरवरती आहे. आम्हाला त्या ऑफिशियल हँडलवरनं कोणत्याही पद्धतीची माहिती आम्ही तशा पद्धतीने टाकलेली नाही जे कॉन्ट्रोवर्शियल आहे किंवा त्याची बदनामीकारक आहे. हां, आम्ही आरोप जे आहेत जे NCPने ज्या पद्धतीची रणनीती आखलेली आहे की ज्या पद्धतीने एक मुस्लिम प्रतिनिधित्व महाराष्ट्रातून जाऊ नये यासाठी जे काही कसूसने प्रयत्न केले त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवलेला होता. आणि मुस्लिम समाजाच्या प्रश्नावरती राष्ट्रवादी काँग्रेस जे स्वतःला सोकॉल्ड सेक्युलर म्हणते ते कशा पद्धतीने ते ढालवत आहे याचा आम्ही उघडपणे हे केलं होतं फक्त. आणि त्यानंतरनं आम्ही बघितलेलं आहे की इलेक्शनच्या वेळेस त्यांना कळालं की कुठं ना कुठं जे आहे आपलं पराभूत आहे. कारण महाविकास आघाडीचे तुम्ही उमेदवार म्हणून पुढे येत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तुमच्याबरोबर शिवसेना नाही आहे, तुमच्याबरोबर काँग्रेस नाही आहे. जे मुख्य घटक आहेत प्रशांत जगताप फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिथं थांबले होते. तुमची काय भूमिका आहे आज का पत्रकार परिषद? आम्ही याच्यासाठी काय मागणी आहे आता? मागणी अशी आहे की जो काही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शन लढण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण ते कुठं ना कुठं प्रशासनाचा वापर करून पोलीस प्रशासनाचा वापर करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि याच्या विरुद्ध त्यांनी जो काही पत्रकारांमध्ये प्रेसमध्ये माहिती दिलेली आहे ती पूर्णतः खोटी आहे. कारण त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीचं असं पत्रक, पोस्टर किंवा कमेंट सोशल मीडियावरती केलेलं नाही आहे. फक्त त्याने असं सांगितलं की त्या कमेंट त्या पोस्टरमध्ये तुम्हाला वोट करण्याचं आव्हान आहे म्हणून तुम्ही आरोपी बनताय. जर असं असेल तर उद्या उठून शरद पवारांविरुद्ध कोणी पोस्टर बनवत असेल त्यांच्या फेवरमध्ये आणि त्यात काही कॉन्ट्रोवर्सी टाकत असेल तर का शरद पवारांना तुम्ही आरोपी बनवणार आहात का? तुम्ही पोलिसांवर देखील आरोप करताय की पोलीस हे सगळं करतायत, परंतु सरकार महायुतीचं आहे ते विरोधी पक्षाचे हे आहेत. पोलिसांवर काय दबाव? बघा, माझं एकच म्हणणं आहे की सरकार कुणाचं येणार आहे ना प्रशासन त्या हिशोबाने बघतो. आचारसंहिता आहे, आता पोलीस कुणाचे नाहीत, पोलिसांना पोलिसांचं काम करायला पाहिजे. परंतु त्यांना असं आहे की सरकार कुणाचं येतं, महायुतीचं येतं का महाविकास आघाडीचं येतं हे समोर ठेवून आता विचार करा ना. एखादी पत्रकार परिषद घेण्यासाठी म्हणून तुम्ही 20-20 कॉल करताय, पोलिसांचे कंटिन्यू फोन येतात, DCP लेवलपर्यंत येतं की तुम्ही नका करू, तुम्ही नाही करू शकत, आचारसंहिता. अरे आचारसंहिता आहे, मतदान झालेलं आहे, मग प्रॉब्लेम काय आहे? आचारसंहिता म्हणजे असं नाही की पूर्ण ब्लँक आहे. मतदानाच्या अगोदर तुम्ही एक्झिट पोल करू शकत नाही कळतं, पण नंतर करू शकता तुम्ही. असे नियम असतात. एवढं जर त्यांना माहीत नसेल तरतुदींची तर त्यांनी माहिती करून घ्यावी. तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देणार का? मग ते खोटी कुणाविरुद्ध? तक्रार आहे म्हणून. तुमच्या विरोधात प्रशांत जगताप यांनी इतके दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, नातेवाईकांना धमकवलं, घरी जाऊन हे केलं. आम्ही म्हणलं जाऊ दे, आम्ही इग्नोर केलो. परंतु जी खोटी तक्रार त्यांनी दाखल केली आहे त्याच्या विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्ध प्रशांत जगताप व पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत आणि त्याविरुद्ध आम्ही न्याय मिळवून राहणार आहोत. नक्की काय त्या पोस्टमध्ये? पोस्ट जे आहे ना ते आम्हाला पण पूर्ण कल्पना नाही. आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो मी त्यांना विचारलं की कोणती पोस्ट आहे, तर त्याच्यामध्ये तुपेंच्या विरुद्ध लिहिलेलं होतं. काय मजकूर होता मी पूर्णतः वाचलो नाहीये. तुपेंच्या विरुद्ध होतं, प्रशांत जगताप यांच्या विरुद्ध होतं व साईनाथ बाबर यांच्या विरुद्ध होतं. आणि हे सगळे कसे म्हणजे समाजासाठी काम करत नाहीत, कशा पद्धतीने मुस्लिम समाजाच्या मुद्द्यावर ते गप्प होते. व त्यामुळे आता आमचा एक आवाज आहे, अझर तांबोळी जो आहे तो समाजासाठी आवाज उचलणार, याला मतदान करा हे म्हणणं त्यांना कॉन्ट्रोवर्शियल वाटतंय. आता ह्याच्यामध्ये मला आव्हान केलं म्हणून मला तुम्ही आरोपी बनवताय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. तुम्ही पोलिसांना नाही विचारलं का हे चुकीचं आहे, तुम्ही गुन्हा दाखल कसं करून घेताय? आम्ही पोलिसांना सांगितलं, त्यांनी आम्ही त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही इनडायरेक्टली आमच्यावरती कसा आरोप करू शकता आणि हे चुकीचं आहे म्हणलं. त्यांनी हसत उत्तर दिलं, आम्हाला उत्तर द्यावं लागते वरती. अशा पद्धतीने आम्हाला ते उत्तर भेटलेलं आहे. वरती द्यावं लागेल. आता वरती म्हणजे आपल्याला कळतच कुठं द्यायचं ते. आता विचार करा, एक पत्रकार परिषद घेण्यासाठी पूर्ण पोलीस प्रशासन यंत्रणा घाबरते. फक्त या पोलीस स्टेशनचे कन्सर्न नाहीये, लष्कर पोलीस स्टेशनमधून फोन येतात, इतर अजून पोलीस स्टेशनमधून येतात, या झोनमधनं DCP गिल हे करतात की म्हणजे काय नेमकं असं असेल, कुठं काय घडतं ना काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये. या सगळ्या गोष्टी एवढंच मला म्हणायचं आहे की कुठं ना कुठं ते हताश होते, हरवलेलं म्हणजे हरलेल्या मानसिकतेमध्ये त्रस्त होते.
त्या अनुषंगाने वोटिंगच्या एक दिवस अगोदर तुम्ही एका उमेदवाराला म्हणताय की आमची जाहीर माफी मागा आणि चांगले आहात म्हणून सांगा म्हणून. ठीक आहे, तुम्हाला आता पक्षाला पोलिसांनी नोटीस दिली आहे, त्या नोटीसमध्ये काय आहे आणि तुमची आता कायदेशीर भूमिका काय असेल? हे बघा, हे नोटीस आहे ना, इनडायरेक्टली कुठं ना कुठं लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. आज आपण काय नोटीस काय दिली नक्की तुम्ही? नोटीस मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी नोटीस कुठे आहे ती? नोटीस कॉपी ठीक आहे, हा, काय आहे नोटीस? BNSSच्या कलम 168 प्रमाणे नोटीस दिलेली आहे. याच्यामध्ये असं म्हणणं आहे की आचारसंहितेची भंग होण्याची शक्यता आहे, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याची शक्यता नाकारता येत नाही, अनुचित प्रकार होऊ शकतो, गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडू शकतो, त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्यावे, अन्यथा काही घडल्यास आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. अशा पद्धतीने फक्त नोटीस आहे. परंतु याच्यामध्ये आम्ही पत्रकार भवनामध्ये पैसे भरून बुक करूनही आम्हाला यांना पत्रकार भवनमध्ये दबाव टाकण्यात आला असा आमचा आरोप आहे. आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आमच्या पण कार्यकर्त्यावर पदाधिकाऱ्यांवरती कंटिन्यू फोन केले, तुम्ही घेऊच शकत नाही. हे पूर्णतः दबावाचं तंत्र आहे असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. हे जरा